नमस्कार, आपण बघत आहात NTV 24। मी आहे तुमच्या सोबत नंदिनी बर्वे। वळूया आजच्या टॉप 10 बातम्यांकडे। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे बिहार, हरियाणा, आग्रा आणि दिल्लीपर्यंत पसरले आहे। पोलीस आणखी दोघा आरोपीचा शोध घेते। हवामान विभागाने 2 जुलैपासून कोकण आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढवण्याचा अंदाज वर्तवला। रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार असून 22 जून पासून शाळा सुरू करण्याचा आधीचा निर्णय रद्द करण्यात आला। देहूहून संत तुकोबांच्या पालखीचे 7 जुलै रोजी प्रस्थान होणार। यंदा पालखीत 150 घनफूट लाकडाचा आणि 250 किलो चांदीचा वापर करण्यात आला। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गुन्हेगाराला विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावणार। याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आज शिवसेना उभाटा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नाशिक आणि अन्य विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी बंडखोरांची मनधरणी महायुतीकडून सुरू आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकरांची उपोषण मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले। खासदारांचे पक्षांतर झाले नाही तर ते विकले गेले आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। मुंबई आणि पुण्याच्या महापौरांना कार्यालय बॉम्बने उडून देण्याची धमकी मिळाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले। तर ह्या होत्या आजच्या टॉप 10 बातम्या। समोरील प्रत्येक बातमीसाठी बघत रहा NTV 24।